हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप चितोळे पीएसआय अकॅडमी मधून आजच्या सेक्शन मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण प्रॉफिट बुकिंग मध्ये आले होते, त्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी आपण सांगितले. त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये आपण कोणते ट्रेड निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी होते आपण प्लॅन केले होते, आणि आपण कोणते स्टॉक आपण पुढे 5% 10% साठी आपण प्लॅन करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला येत्या काही दिवसामध्ये 5% ते 10% प्रॉफिट आपल्याला बुक करता. सो आपण ह्याच्या सेक्शन मध्ये आपण ते स्टॉक्स आणि अनालिसिस डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो मित्रांनो, आज आपले 3 स्टॉक प्रॉफिट बुकिंग मध्ये आले होते. सो आपण सुरुवातीला सकाळी 9-11 वाजता एक स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी सांगितलं होतं. तो स्टॉक आहे GPPL, गुजरात पिपावेल. ओके, तो आपण 220-210 रेंज मध्ये आपण बाय करायला सांगितलं होता. 240 आपलं टार्गेट होतं. 240-250 टार्गेट साठी आपण तो होल्ड करू शकत होतो. तर GPPL मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायला सांगितले. 3 जूनला आपण हा रेकमेंड केला होता. जर आपण GPPL मध्ये जर एंट्री जर प्लॅन केली असते 3 जूनला, ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 210-220च्या रेंजमध्ये आपल्याला GPPL मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. जर आपण 210-220च्या रेंजमध्ये जर आपण GPPL ला जर बाय केलं असतं, तर आजचा जो हाय गेलेला आहे 240, ओके, आपलं GPPL जे टार्गेट आहे 240चं, आणि आजचा जो हाय होता 241चा काय झालेला आहे, हाय गेलेला आहे. म्हणजे आपण तो 210-215ला जरी तो आपण बाय केला असता, त्यामध्ये आपल्याला या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला 10% प्रॉफिट आपल्याला GPPL मध्ये काय करता आला असता, बुक करता आला असता. सो आपण हा रिकमेंड केला होता. 3 जूनला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केला होता. ओके, हा स्टॉक आपण अनालिसिस केला, जो आपल्या सेटअप मध्ये आला होता, जे आपण BTST साठी आपण हा सेटअप काय करत असतो, युज करत असतो. जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत, ओके, यामध्ये स्टॉक सिलेक्शन करतात आणि त्यामध्ये एंट्री घेऊन काय करत असते, प्रॉफिट बुक करत असतात. हे स्टॉक मी तुम्हाला एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, शेअर करतोय. त्यानंतर दुसरा स्टॉक जो प्रॉफिट बुकिंगला आला होता, ONGC, ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ओके, हा आपण रिकमेंड केला होता. 8 जूनला आपण सांगितलं होता 295च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. 305च्या टार्गेटसाठी, 305-310च्या टार्गेटसाठी आपल्याला ONGC मध्ये आपल्याला 270च्या स्टॉप लॉसने आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता आली असते. ओके, सो आपण हा 8 जूनला रिकमेंड केला होता इथे. ओके, तो आपण 295-290च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं. आज त्याचा हाय जो गेला होता 307चा हाय गेलेला आहे, आणि आपण फर्स्ट टार्गेट जे प्लॅन केलं होतं 305चा आपण हे फर्स्ट टार्गेट ONGC मध्ये आपण प्लॅन केलं होतं. म्हणजे आपण ONGC जर आपण त्या दिवशी जरी बाय केला असता 8 जूनला, तरी आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये 60%ची रॅली आपल्याला ONGC मध्ये काय करता आली असते, पीक करता आली असते. तिसरा स्टॉक जो आपण प्लॅन केला होता वेल्सपन लिव्हिंग. ओके, जो आपण कधी प्लॅन केलेला आहे, हा स्टॉक आपण प्लॅन केला होता 9 जुलैला आपण रेकमेंड केला होता. त्यामध्ये आपल्याला 160-150च्या रेंजला तो बाय करायचा आहे. टार्गेट जे आपण याचं घेऊन जाणार आहोत 170-180 प्लस टार्गेटसाठी आपल्याला 140च्या स्टॉप लॉसने आपल्याला वेल्सपन मध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. ओके, वेल्सपनला जर आपण बाय केला असतं 160च्या रेंजमध्ये, तर वेल्सपन मध्ये आपल्याला जे टार्गेट जे आहे, किती टार्गेट 172, आजचा 175चा वेल्सपननी काय दिलेलं आहे, हाय दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला अगदी 3 दिवसामध्ये आपल्याला वेल्सपन मध्ये काय करता आलं असतं, 10%ची रॅली आपल्याला इथे काय करता आली असती, बुक करता आली असती. मग वेल्सपन मध्ये कोणी एंट्री केलेली आहे, किती प्रॉफिट बुक केलेलं आहे, त्याचबरोबर आपल्या GPPL मध्ये कोणी एंट्री केली होती, किती प्रॉफिट बुक केलेलं आहे, हे सगळे तुम्ही स्क्रीनशॉट आपल्या PNL मध्ये पण काय करू शकता, पाहू शकता. सो मित्रांनो, हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतोय, हे आपल्या या सेटअप मध्ये आलेला असा जो आपला BTST सेटअप आहे, यामध्ये आपण स्विंग साठी 5% 10% साठी आपण त्यामध्ये काय करतो, स्टॉक सिलेक्शन आपण करून त्यामध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. ओके, जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत. आणि ते 2 स्टॉक जे रिकमेंड केलेले आहेत, दीप इंडस्ट्री आपल्याला जो वॉच करायचा आहे, ओके, 325च्या वरती जर आपल्याला दीप इंडस्ट्री जर मिळत असेल तर दीप इंडस्ट्रीला बाय करायचंय 350-360 टार्गेटसाठी. म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसामध्ये पण आपल्याला दीप इंडस्ट्री मध्ये काय करता येईल, एक 10% रॅली आपल्याला इथे बुक करता येईल. दुसरा जो आपण प्लॅन करणार आहोत सोनोकॉम्स. ओके, सोनोकॉम्स आपल्याला या लेवलला सुद्धा बाय करता येईल. 720च्या रेंजला पण तुम्ही बाय करू शकता. ओके, किंवा तो डीपला जर आला तर 700 परत आपली बाईंगची रेंज असणार आहे. याचे टार्गेट जे आपण घेऊन जाणार आहे 770-800. ओके, या 2 टार्गेटसाठी जर सोना BMW मध्ये एंट्री जर आपण प्लॅन केली, तर हा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला एक मोर दॅन 8%ची पण रॅली हा सोना कॉम तुम्हाला देऊन जाऊ शकतो. ओके, तर हे 2 स्टॉक तुम्हाला उद्या अनालिसिस करायचे आणि एंट्री घ्यायची असेल तर दीप इंडस्ट्री आणि सोनोकॉम्स हे तुम्हाला मी काय करतो, एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. तुम्ही त्याला वॉच करू शकता, किंवा तुमच्या रिस्क इश्यूनुसार तुम्ही काय करू शकता, तुमचे फायनान्शियल कन्सल्टंट आहे त्यांच्यासोबत कन्सल्ट करून या स्टॉक मध्ये पण तुम्हाला एंट्री प्लॅन करता येईल. ओके, हे जे स्टॉक मला सांगत असतो, हे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट हे अनालिसिस करून हे स्टॉक फनल होऊन ते आपल्याकडे आलेले आहेत. त्या सेटअपनुसार ते काय करतात, त्यामध्ये एंट्री करत असतात आणि प्रॉफिट सुद्धा बुक करत असतात. तर तुम्ही स्विंग ट्रेडर्स असाल
इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही आपल्या PS अकॅडमीच्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल, जे आपली बॅच पुढच्या आठवड्यामध्ये आपण काय करतो स्टार्ट करतो. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज जे आपण ट्रेड जे प्लॅन केले होते, निफ्टी बँक निफ्टी एक गॅपअप मध्ये ओपन झाला होता आणि त्यानंतर काय झालं होतं मार्केटमध्ये एक हेल्दी करेक्शन आलं होतं. जो आपण पहिला जो ट्रेड आपण प्लॅन केला होता निफ्टीमध्ये आपण वॉच करत होतो, कारण निफ्टीची आज एक्सपायरी सुद्धा होती. त्यामध्ये निफ्टीने काय केलं होतं, एक गॅपअप मध्ये ओपन झाल्यानंतर काय झालं होतं पूर्णपणे डाऊनफॉलला काय दिला होता, एक फॉल दिला होता. सो आपण पहिले जे ट्रेड प्लॅन केले होते हे आपण पी वरती ट्रेड प्लॅन केले होते. ओके, बँक निफ्टीसाठी आपण पीच्या लेवल आपण वॉच केला होता, त्यामध्ये आपण एंट्री प्लॅन केली. या सेटअपनुसार आपण त्यामध्ये एंट्री का केली होती, तर ऑप्शन ट्रेडिंग हे आपण काय करतो लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण काय करतो लाईव्ह मार्केटमध्ये आपण एंट्री एक्झिट का करतोय आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजीज कसे यूज करणार आहे हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो डिस्कस करत असतो. तर तुम्ही ऑप्शन ट्रेडर जर असाल तर तुम्हाला लाईव्ह मार्केटला जॉईन करायचं असेल तर या वेबसाईटला जाऊन, ओके, जो आपली PS अकॅडमीची वेबसाईट आहे यामध्ये जाऊन तुम्हाला एक इन्फॉर्मेशन फिलअप करायची, जेणेकरून तुम्हाला सकाळी लाईव्ह मार्केट सेशनला आमच्यासोबत काय करता येईल, जॉईनिंग करता येईल. जी आपली बॅच सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत आपली बॅच असते, ज्यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो अनालिसिस करत असतो. निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यांच्या ऑप्शन ट्रेडिंग साठी आपण काय करत असतो अनालिसिस करत असतो. ओके, तर तुम्हाला त्या बॅचला जॉईन करायचं असेल त्या फॉर्मला तुम्ही फिलअप करा आणि उद्यासाठी काय करा त्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपण तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण जे स्टॉक आपण रिकमेंड करतो त्यामध्ये मोर दॅन 80% स्टॉक हे आपले काय होतात दिवसाला आपले प्रॉफिट बुकिंगला येत असतात. आणि अनालिसिस कसं केलं जातं त्यासाठी तो सेटअप कसा यूज केला जातो त्यासाठी आपला ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच आहे. आणि जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी हे आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो. त्यासोबत प्रीमियम कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, आपला जो सेटअप आहे तो सेटअप कसा यूज करायचा आहे हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये काय केलं जातं पण करायला चान्सेस मिळतात आणि शिकण्यासाठी पण तुम्हाला काय मिळतात चान्सेस मिळतात. ओके, तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे, या मेंटरशिप प्रोग्रामला पण तुम्हाला जॉईन करता येईल. त्याचबरोबर कोणते स्टॉक जर तुमचे स्टॉक झाले असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, तो त्यावरती पण तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. आणि त्याचबरोबर हे स्टॉक तुम्हाला कसे वाटतात, हे अनालिसिस तुम्हाला कसे वाटतात, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.